मिलकर स्कूल चले हम। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, हो स्कूल चले हम, हो। I go to school. To learn. Learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes me great. स्कूल चले हम। आपण पाहतोय आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्राथमिक शाळा या कुठेतरी मागे पडल्या जातात. बरेचसे पालक मराठी माध्यमाला बघावं तितकं महत्त्व देत नाहीत, तर बरेचसे पालक अभिमानाने सांगतात की माझी मुले मराठी माध्यमात शिकतात. तर अशी एक शाळा टाकाळा विद्यामंदिर, ज्या विद्यामंदिरमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कलाकौशल्याचेही शिक्षण दिले जाते. ही मुले कुठे मागे पडू नयेत म्हणून शिक्षकांनी स्वखर्चातून शाळा डिजिटल करून घेतली. या शाळेमध्ये ई लर्निंग सारखी सेवाही उपलब्ध आहे. सर्व सोयींनी युक्त अशी ही शाळा एक आदर्श शाळा म्हणून मानली जाते. तर आज आपल्याकडे या शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना काटकर मॅडम हजर आहेत. तर नमस्कार मॅडम, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर मॅडम, शिक्षिका म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला? पहिली ते 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं. 1985 साली माझं लग्न झालं, पण त्यावेळेला मी 12वीची परीक्षा दिलेली नव्हती, कारण त्यावेळेला लग्न 8 दिवस अगोदर झाल्यामुळं शिक्षण अपुरंच राहिलं. पण असं 8 वर्ष संसार झाल्यानंतर मग मिस्टरांच्या अचानक मृत्यूमुळे मला परत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. मी कोल्हापुरात परत आले. त्यानंतर मी पुढं 12वीचं शिक्षण घेतलं. तर 12वीचं शिक्षण घेत असताना 10 वर्षानंतर जवळजवळ मी 12वी परीक्षा दिली. मग त्यामध्ये सुद्धा माझा म्हणजे 12वीच्या बोर्डामध्ये कॉमर्स विभागामध्ये पहिला नंबर आला. मग त्यामुळे थोडीशी आवड निर्माण झाली आणि आपण अजून पुढे शिक्षण घेऊ शकतो असं वाटायला लागलं. त्यामुळं मग नंतर काय करायचं, जॉब कसा करायचा, एक छोटी मुलगी आहे, त्यामुळं मी या शिक्षण क्षेत्राकडं जाण्याचा विचार केला. मग त्यावेळेला म्हणजे DED केलं आणि DED नंतर मग मला परत जॉबसाठी मी प्रयत्न केले. पहिल्यांदा मी 2 वर्ष पाटणकर हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल इथं 2 वर्ष मी सर्व्हिस केली. मग तिथं काही अचानक प्रॉब्लेम झाल्यामुळे तिथून मला परत ब्रेक देण्यात आला. परत त्यानंतर मी एक 3 वर्षानंतर परत मी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मला ऑफर आली, म्हणजे मी तिथं जॉबला लागले. तर सुरुवातीला मी वि.स. खांडेकर विद्यामंदिर इथं मी 2002 साली रुजू झाले. तर तिथं मी जवळजवळ 10 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. 10 वर्षामध्ये तिथं अनेक उपक्रम राबवले आम्ही. तिथं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा मुलांचं इतर शिक्षण असेल, त्यानंतर क्रीडा स्पर्धा, कवायत स्पर्धा यामध्ये सुद्धा आम्ही खूप नंबर मिळवले. अगदी चांगला पट वाढला आणि अशाप्रमाणे तिथं मुलांना आम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेलं होतं. अशा प्रकारे तिथं 10 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर 7 वर्षाची बदली या अंतर्गत आमच्या बदल्या झाल्या आणि मग त्यानंतर टाकाळा विद्यामंदिर या शाळेमध्ये मला बदली शाळा म्हणून मिळाली. पहिले 2 वर्ष मी तिथं दुसऱ्या मुख्याध्यापिका मॅडम होत्या, खानोलकर मॅडम, त्यांच्याबरोबर काम केलं. त्यानंतर 2014 साली त्यांची बदली झाल्यानंतर मला हे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पद मिळालं आणि मग मी त्यानंतर असा माझं इथं 2012 पासून ते 2000 आतापर्यंत या शाळेमध्ये मी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहे. तर खरंच मॅडम, खूप कष्ट करून तुम्ही इथेपर्यंत पोहोचलात.
तर तुमचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो पाहता तुम्ही शिक्षिका आणि विद्यार्थी घडवताना काय काय कार्य केलेलं आहे? विद्यार्थी घडवणं हे खरं म्हणजे मुख्य काम आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा अभ्यास, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांचा व्हावा किंवा विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण यावेत, त्यांचं सगळ्या प्रकारचे सुप्त गुणांना त्यांचा वाव मिळावा यासाठी अनेक उपक्रम आम्ही घेतलेले आहेत. त्यामध्ये म्हणजे चित्रकला स्पर्धा म्हणा, वक्तृत्व स्पर्धा, कवायत स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा अशा प्रकारच्या विविध स्पर्धा घेतलेल्या आहेत. भाषण स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्यानंतर निबंध स्पर्धा. या स्पर्धांमध्ये आमची मुलं चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काम करत होते आणि आम्ही खूप नंबर पण मिळवलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला मी वि.स. खांडेकर शाळेमध्ये होते त्यावेळेस सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम आमचे जे सर्व महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या सर्व शाळांचे मिळून जे कार्यक्रम होतात किंवा सांस्कृतिक स्पर्धा होतात त्यामध्ये सुद्धा आम्ही खूप नंबर मिळवलेले आहेत. त्यानंतर 26 जानेवारीला हे कार्यक्रम होतात, कवायत स्पर्धा होतात, त्यामध्ये सुद्धा आम्ही आमच्या शाळेच्या सर्व सहकार्यांनी मिळून आणि आम्ही हे क्रमांक पटकावलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अजून सुद्धा आमची मुलं उच्च पदाला गेलेली आहेत किंवा इंजिनियर वगैरे झालेली आहेत. आणि आता या शाळेमध्ये आल्यानंतर मुख्याध्यापक म्हणून मी काम करत असताना सुद्धा सगळ्या प्रकारचे उपक्रम मी राबवलेले आहेत. अगदी छोटे असू देत मोठे असू देत, रोजचे वेगवेगळे परिपाठापासूनचे सगळे उपक्रम आम्ही घेतो आणि विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर बरेच तुम्ही विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव मिळावा म्हणून तुम्ही बरेच प्रयत्न करतात. मुख्याध्यापिका झाल्यानंतर मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही कोणती कोणती उपक्रम राबवले आणि त्यांची प्रगती तुम्ही कशा पद्धतीने केली? पहिल्यांदा माझ्याकडं मुख्याध्यापकचं पद आलं त्यावेळेला म्हणजे असं लक्षात आलं की मुलांचा आणि पालकांचा पण खाजगी शाळेकडं आणि इंग्लिश मिडियमकडे ओढा खूप आहे. कारण का तर इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये मुले अगदी टिपटॉप जातात, स्मार्ट दिसतात, अशा प्रकारची एक भावना पालकांच्या मनामध्ये होती. त्यामुळं आम्ही पण असं ठरवलं की आपली सुद्धा मुलं तेवढी छान दिसावीत, सुंदर दिसावीत, स्मार्ट दिसावीत, अशासाठी आम्ही पण खूप प्रयत्न करायचा सुरू केला. त्यामध्ये आम्ही मुलांना वेगवेगळ्या म्हणजे बूट देणं किंवा टॉय, बेल्ट अशा वस्तू देणं, ड्रेस अगदी व्यवस्थित घालून येणं, अशा प्रकारे सगळे त्यांना छान दिसतील अशा प्रकारचे पण उपक्रम घेतले. त्यानंतर मुलं ही सर्वसामान्य कुटुंबातली असल्यामुळं त्या मुलांना शैक्षणिक साहित्य मिळत नाही, मग तेही आम्ही लोकसहभागातून मिळवलं आणि मुलांना वह्या, पुस्तके किंवा हे साहित्य सुद्धा आम्ही गरज लागेल ते सगळं साहित्य आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014 साली आम्हाला एक शासनाकडून पण एक हे आलं होतं की तुम्ही म्हणजे शाळा डिजिटल कराव्यात अशा प्रकारचं एक संकल्पना आलेली होती. त्या संकल्पनेला अनुसरून आम्ही सुद्धा काय केलं, आमच्या शाळा कशा डिजिटल होती याकडे आम्ही लक्ष द्यायला सुरुवात केलं. आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा एक वर्ग फक्त डिजिटल केलेला होता, तर त्यासाठी सुद्धा आम्हाला कुठून अनुदान मिळालं नाही. त्यामुळे आम्ही आमचे स्वतःचे पैसे घालून किंवा आमच्या पालकांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्याकडून थोडेसे मदत घेऊन आम्ही हा एक वर्ग डिजिटल केला. आणि मग तो इतका छान दिसायला लागल्यानंतर, मुलांनाही तो आवडायला लागल्यानंतर आमच्या भागातल्या नगरसेविका माननीय सौ सविता भालकर मॅडम यांची इच्छा होती किंवा आमच्या सर्वांच्या इच्छेनं ठरवलं की संपूर्ण शाळा डिजिटल करायची. त्यासाठी आम्ही इतर कोण आपल्या शाळेला मदत देईल किंवा डोनेशन देईल त्याचा प्रयत्न केला आणि त्या भालकर मॅडम यांच्या मदतीनं आम्हाला तसे डोनर पण मिळाले आणि त्यांच्या मदतीनं, त्यांच्या सहकार्यातून आम्ही ही संपूर्ण शाळा डिजिटल केली. त्यानंतर मग आम्ही थांबलोच नाही काही, आम्ही पुढे प्रयत्न करत राहिलो. मी आमदार फंडातून माननीय श्री अमल महाडिक साहेब त्यांच्याकडून आम्हाला 2 कॉम्प्युटर आणि 1 प्रोजेक्टर मिळवला. त्यामुळं काय व्हायला लागलं की मुलं सुद्धा कॉम्प्युटर हाताळू लागले. कॉम्प्युटरवरती चित्र काढणं, रंगवणं किंवा त्याच्यावरती सुद्धा मुलं खेळायला लागले. आणि मग त्यानंतर आम्ही प्रोजेक्टर मिळवला. म्हणजे पेठे सर आहेत, श्री पेठे सर, त्यांच्याकडून आम्ही प्रोजेक्टर मिळवला. त्यानंतर तिथल्याच भागातले सावंत सर आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आम्ही सॉफ्टवेअर मिळवलं. म्हणजे 1ली ते 7वी पर्यंतचा अभ्यासक्रम असलेलं ते सॉफ्टवेअर आम्हाला मिळालं. आणि त्यामुळं मग मुलं त्या कॉम्प्युटरवरती आणि त्या प्रोजेक्टरच्या सहाय्यानं आम्हाला भालकर साहेबांनी सुद्धा ते मोठी एक स्क्रीन दिली की ज्या स्क्रीनवरती चित्र मोठ्या पद्धतीनं दिसेल आणि एकाच वेळी मुलं ते सगळं पाहता येतील अशा प्रकारची मोठी स्क्रीन जी आम्हाला दिली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे मुलांचं की शिक्षण सुरू केलं. आणि त्यामुळे मुलांना ई-लर्निंग सुविधा ही आम्हाला अशा प्रकारे समाजातून किंवा लोकसहभागातून मिळालेली आहे. यासाठी आमचे प्रयत्न आहेत, शिक्षकांचे प्रयत्न आहेत, तसेच आमच्या नगरसेविका भालकर मॅडम यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मॅडम, तुमचे प्रयत्न खरोखरच कौतुक करण्यासारखे आहेत.
तर कोविडच्या काळात बऱ्याच अडचणी आल्या होत्या, तर त्यावेळी तुम्ही कोणती शिक्षण पद्धती अवलंबली? कोविडच्या काळामध्ये खरं तर अशा शाळा बंद होतील हे आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं. पण अचानकपणे शाळा बंद करण्यात आल्या, मग मुलांचं शिक्षण थांबायला नको म्हणून आमच्या महानगरपालिकेअंतर्गत अनेक उपक्रम राबवले. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला सांगण्यात आलं की छोटे छोटे 3 मिनिटाचे, 4 मिनिटाचे किंवा 5 मिनिटाचे असे व्हिडिओ तुम्ही काय करा तयार करायचे आणि मुलांना ते फोनवरती पाठवून द्यायचे. म्हणजे मुलांचा जर व्हॉट्सअप असेल तर त्याच्यावरती ते पाठवून द्यायचे, मुलांनी तो बघून अभ्यास करायचा. नंतर पहिल्या याच्यामध्ये आम्ही ते पाठवले व्हिडिओ आणि त्यासाठी आमचे ग्रुप केले आणि त्याप्रमाणे आम्ही ते सर्व महानगरपालिकेच्या शिक्षकांनी मिळून असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तयार केले आणि ते एकमेकांना पाठवून देऊन ते आम्ही मुलांना पाठवलेले होते. नंतर दुसऱ्यांदा जेव्हा लॉकडाऊन झालं त्यावेळेला आमच्या महानगरपालिकेतर्फे मनपा शाळा, लाईफलाईन असा एक आणि आमचे शिक्षण ऑनलाईन अशा प्रकारचा एक उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये सुद्धा काय होतं, प्रत्येक शिक्षकाने आपल्या घटकाची लिंक तयार करायची आणि ती लिंक सगळीकडे पाठवायची आणि तो अभ्यास मुलांनी पाहायचा. अशा प्रकारे या पद्धतीनं केलं. आत्ताच्या मागच्या वर्षीच्या जो लॉकडाऊन होतं त्या लॉकडाऊनमध्ये आमच्याकडे महानगरपालिकेच्या सगळ्या शिक्षकांनी काय केले, छोटे छोटे व्हिडिओ तयार केले. असे तुम्ही जसं स्टुडिओमध्ये करता तशा प्रकारे व्हिडिओ तयार केले आणि ते आम्ही TV वरती दाखवले. म्हणजे प्रत्यक्ष मुलांनी सोमवार ते शनिवारपर्यंत 11 ते 2 या वेळेमध्ये हे वेगवेगळ्या विषयांचे आणि वेगवेगळ्या इयत्तांचे असे घटक हे TV वरती डायरेक्ट दाखवले. त्यामुळे काय होतं की मुलं बरीचशी घरात होती आणि TV बघण्यामध्ये त्यांचं जास्त हे असल्यामुळे त्यामुळे मुलं ते TV वरचे अशा प्रकारचे अभ्यासाचे घटक पाहून शिक्षण घेत होते. आणि ज्या मुलांच्या घरी किंवा ज्या मुलांच्याकडे फोन नाही, स्मार्टफोन नाही, अशा मुलांच्या घरी जाऊन आम्ही समूह अध्यापनानं सुद्धा शिक्षण दिलेलं आहे. म्हणजे कसं, आम्ही त्या भागात जाऊन त्या मुलांना एक ठराविक 4-5 मुलांना जमवायचं आणि त्या मुलांना समुदाय पद्धतीनं त्यांना शिक्षण घ्यायचं किंवा तो घटक शिकवायचा. अशाही पद्धतीनं आम्ही गृहभेटी देऊन असा एक उपक्रम आम्ही केलेला आहे. तर मॅडम, खरंच इतक्या अडचणी असताना सुद्धा तुम्ही मुलांच्या शिक्षणात खंड पडून दिला नाही. खरंच म्हणजे अगदी घेण्यासारखं आहे. तर महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यावेळी तुम्हाला जाहीर झाला त्यावेळी तुमच्या आणि तुमच्या घरातल्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? आदर्श शिक्षक पुरस्कार मिळायला खरं तर मलाही ते खूपच आनंददायी होतं आणि माझ्या कुटुंबाला पण खूप आनंद झाला. म्हणजे आपण काहीतरी केलं आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या मुलांसाठी काहीतरी केलं आणि त्याचं महानगरपालिकेनं आम्हाला म्हणजे त्याचं बक्षीस दिलं असा अर्थ झाला. त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. 2019 ते 20 या सालामधला जो मला पुरस्कार मिळालेला होता. तर यासाठी आपण जे काही उपक्रम वगैरे घेतलेले असतात त्या उपक्रमावर आधारित किंवा आपलं काम पाहून हा पुरस्कार दिला जातो. तर मलाही आनंद झाला, माझ्या सगळ्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा आनंद झालेला आहे. तर भविष्यात शाळेसाठी तुमचे काय प्रयत्न असणार आहेत? तुमचा पुढचा मानस कसा असणार आहे? आम्हाला आता पटवाढीसाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय. मधल्या काळामध्ये थोडंसं मुलं इकडं म्हणजे बाहेरगावी गेली किंवा शाळा सोडून गेली, स्थलांतरित झाली, त्यामुळे थोडासा पट कमी जास्त झालेला आहे. तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पट वाढवणार, त्यानंतर आमच्या मुलांमध्ये तशी चांगल्या प्रकारची गुणवत्ता येईल असंही आम्ही प्रयत्न आमचे चालू आहेत. आणि आमच्या मुलांच्यासाठी म्हणजे शाळेसाठी क्रीडांगण नाही आहे, तर मुलांना खेळण्यासाठी खूपच हे होतं. रस्त्यावरती मुलं खेळत असतात, जरी दुपारच्या सुट्टीमध्ये किंवा संध्याकाळचे शारीरिक शिक्षणाचे तास घेतले जातात त्यावेळेला मुलं अगदी रस्त्यावरतीच खेळतात. त्यामुळं आम्हाला थोडं जरी असं जागा पाहिजे की ज्यामुळं मुलं खेळतील असं. त्यासाठी आम्ही आमच्या जी शाळेची इमारत आहे त्या शाळेच्या इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावरती जो भाग रिकामा आहे तिथं आम्हाला एक मोठा हॉल बांधून घेऊन तिथं त्या मुलांचं थोडंसं खेळण्यासाठी सोय करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला रोटरी क्लब ऑफ हॉरिझन यांचंही सहकार्य मिळणार आहे. खरं तर त्यांनी मागेही आम्हाला याच्या अगोदर सुद्धा एक स्मार्ट TV दिलेला आहे आणि आता सुद्धा त्यांना ते आणखीन एक स्मार्ट TV देण्याचं आम्हाला त्यांनी म्हणजे मान्य केलेलं आहे. तर त्यांच्यामार्फत किंवा इतर समाजातील लोकांच्या सहकार्यातून आम्हाला एक वरती हॉल बांधायचा आहे जेणेकरून आम्हाला ई-लर्निंग सुविधा तिथं सुरू करता येईल. ग्रंथालयासाठी आम्हाला एखादी थोडीशी जागा किंवा खोली मिळेल आणि मुलांना खेळण्यासाठी एक मोठं पटांगण तिथं मिळेल की ज्यामुळं मुलं
इनडोअर आउटडोअर सुद्धा खेळ खेळू शकतील, असं एक आमचा मानस आहे. तर मानस तुमचा खूप छान आहे आणि तुमचे प्रयत्न ही इथपर्यंत आहेत म्हटल्यावर ह्या सर्व प्रयत्नांना प्रगती ही तर नक्कीच होणार. तर असं काही नाहीये की मराठी माध्यमातून शिकणारी मुलं पुढे जात नाहीत आणि इंग्लिश माध्यमात शिकणारी मुले पुढे जातात. तर मराठी माध्यमातून शिकून पुढे जाणारे बरेच विद्यार्थी असतात आणि त्यात तुमच्यासारखे शिक्षिका लाभल्यानंतर ही मुले नक्कीच प्रगती करतात. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद.